शतक पूर्ण केले या स्पर्धेमध्ये या मैदानावर ते संतोष मधने ठरतात या मॅचचे सामनावीर। चला विनंती असेल संतोषजी मधने आपण या, आपला सामनावीर आहे ते नामांकन आपण घेऊन जायचं आहे। एक जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय, अप्रतिम स्पर्धा आपण पाहू शकाल। 40+ मास्टर आपण पाहता रायगड प्रीमियर लीग 2025 आणि आपण जर पाहिलं असेल मैदानाचं नामकरण आत्माराम शेठ पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मानगर आणि या मैदानाला घडवण्याचं काम ज्यांच्या संकल्पनेतून साकार होणारे मैदान तुम्हाला पाहायला स्वप्न पाहिलं संजू भाईंनी आणि ते स्वप्न मात्र सत्यात उतरवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न, त्यांच्या कमिटीने घेतलेली मेहनत आणि त्यानंतर अगदी जर विचार केला आपण तर मैदान पाहायला मिळेल। येत्या पुढच्या कालखंडामध्ये या मैदानाची आणखी क्रेज, आणखी उपलब्धता खूप काही तुम्हाला पाहायला मिळेल। आणि देऊया आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर। 59 धावा 17 बॉल 5 षटकार 5 चौकार संतोषजी मधने ठरतायत सामनावीर। आणि सामनावीर देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे सन्माननीय निनाद दादा तारेकर, एक उत्कृष्ट क्रिकेटर आपण पाहत आहे अगदी 40+ माध्यमातून त्यांना आपण पाहत असतो आणि त्यांच्या शुभास्ती देऊया आपण मॅन ऑफ द मॅच नाईक ऑप्टिक्स आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेलेले गॉगल पाहायला मिळेल आणि उत्कृष्ट अशी सामनावीराची ट्रॉफी आणि त्यामध्ये गिफ्ट वाउचर असेल 500 रुपयाचं अगदी ते वाउचर आहे, त्याच्यावर तुम्ही अगदी फ्लॅट 500 रुपये आणि त्याच्यावर तुम्हाला ते ऑफर आहे आणि हे नामांकन दिलं जाईल संतोषजी मधने यांच्यासाठी आणि 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा येत आहे संघ मालकांकडून। चला देऊया आपण सामनावीर सतीशजी साळुंके संघ मालक आणि त्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे ते म्हणजे 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आणि सामनावीरासाठी एक उत्कृष्ट ट्रॉफी आणि त्यानंतर आपण पाहताय नाईक ऑप्टिक्स आणि त्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे ते म्हणजे गॉगल तुम्हाला पाहायला मिळेल। वेल प्लेड, खूप चांगला खेळ अगदी राहिला। अगदी 40+ असताना सुद्धा अशा पद्धतीचे फटके अगदी या मैदानावर पाहायला मिळाले आणि जबरदस्त खेळ। अगदी पुढच्या मासाठी शुभेच्छा। सागर पाटील यांची खूप मेहनत पाहायला मिळते बाउंड्री लाईनची जी अगदी बाउंड्री लाईन तुम्ही पाहताय आणि त्या मैदानाला अगदी विचार केला आपण त्या बाउंड्री लाईनला पूर्णपणे बनवण्याचं घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सध्या पूर्ण केलं जात आहे आणि कसे दमदार व्यक्तिमत्व सामनावीर दिलं जाते संतोषजी मधने। आमची सर्व पाहुणे आहेत, कमिटी आहे, त्यांच्या माध्यमातून इथून मात्र सामनावीर मॅन ऑफ द मॅच संतोष मधने 17 बॉल 59 रन्स। नेक्स्ट मॅच पाहायला मिळतीये नरेशजी सावंत साहेबांच्या माध्यमातून आपण पाहताय सोसायटी टी तुम्ही पाहू शकाल अगदी हे सुद्धा या मॅन ऑफ द मॅच साठी दिलं जात आहे आणि त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया। चला जाऊया पुढच्या मॅच साठी। चला फलंदाज आपण या चेंडू चॉईस करण्यासाठी आणि त्यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आणि मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आमचे प्रवीणजी दुगाडे सर। तो दूसरे मैच की तरफ हम चलेंगे। 40+ मास्टर क्रिकेट एसोसिएशन रायगढ़ ऑर्गेनाइज ये आरपीएल रायगढ़ क्रिकेट का त्यौहार रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल जो आज हमारे बीच नहीं है उनके नाम से खेलने वाली टीम लेट रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल 11 बनाम आरसी बॉयज अलीबाग। तो टॉस रायगढ़ एक्सप्रेस तो आरसी बॉयज अलीबाग बनाम रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल। लेट सुधीर तांडेल 11 टॉस जीता रायगढ़ एक्सप्रेस लेट सुधीर तांडेल 11 ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया। क्यों नहीं करेंगे वो, पहले मैच में हमने देखा
71 रन बने थे 6 ओवर की समाप्ति के बाद और 72 रन 5वें ओवर तक पूरे हो चुके हैं। तो सूर्या स्पोर्ट्स के ओनर्स सूर्यकांत जी मस्कर, इनका स्वागत हम करेंगे आरपीएल में, रायगढ़ प्रीमियर लीग में। महेश ठाकुर हमारे साथ है 12th मैन की भूमिका में। मुझे भी 440 वोल्ट का झटका लगा है, लेकिन उनकी सोच अलग है, संदीप पाटिल की सोच अलग है। एक कप्तान है और कप्तान जानते हैं कि मेरी प्लेइंग 11 पहले मैच के लिए मुझे क्या चाहिए। $40+ क्रिकेट आजकल काफी सुर्खियों में आ चुका है। यंगस्टर्स के लिए ये सीख है, समय पे किस तरह आना चाहिए, समय पे मैचेस किस तरह खत्म करने चाहिए, ये 40+ क्रिकेट हमें सिखाती है। नरेश गायकवाड़ यहाँ पर आ चुके हैं, जिन्होंने रायगढ़ के कोहिनूर को तैयार किया, आकाश तारेकर को। एक रायगढ़ के सबसे सफल कप्तान आकाश तारेकर को मानता हूं मैं, क्योंकि 3 बार लगातार 3 साल रायगढ़ की सुप्रीमो जीतने वाले रॉयल कोलंबोली के बेहतरीन कप्तान, और उसे तैयार किया इस पारस ने जिसका नाम है नरेश गायकवाड़। नरेश गायकवाड़, सोना गायकवाड़। एक जमाना था पारगांव जो विभाग था, पारगांव दापोली हो, ओड़े हो, उस विभाग में सबसे लंबा छक्का मारने वाला खिलाड़ी अगर कोई मुझसे पूछे तो मैं सोना गायकवाड़ का नाम लेता था। उल्वे नोड़ में अगर कोई सबसे लंबा छक्का मारने वाला खिलाड़ी मुझसे पूछा जाए तो मैं ऋषि नाइक का नाम लेता था। उरण विश्वी उस विभाग में अगर लंबा छक्का मारने वाला खिलाड़ी अगर कोई मुझसे पूछे तो मैं समर्थ कड़ू का नाम लेता था। इनके लिए बाउंड्रीज कितनी भी लंबी क्यों ना हो, ये छोटी ही लगती थी। टोंडरा विभाग एमआईडीसी विभाग में जाए तो विश्वास पाटिल का नाम आता था उस जमाने में, क्योंकि एमआरआई की गेंदों के ऊपर वेरी फर्स्ट बॉल सिक्सर मारना। गेंदबाज प्रफुल्ल ठाकुर ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। जितनी बार मैंने प्रफुल्ल ठाकुर को खेलते हुए देखा है मेरी कमेंट्री में, हालांकि ये 40+ है, लेकिन व्यावसायिक स्तर का क्रिकेट मैंने इनको कभी गेंदबाजी करते हुए नहीं देखा, बल्कि गेंदबाजों का कत्लेआम करते हुए देखा है। ये ऐसे बल्लेबाज थे जिन्होंने पहली बार रायगढ़ को सिखाया कि मुंबई के तेज गेंदबाजों के खिलाफ पॉइंट के ऊपर से छक्का किस तरह से मारा करता है, किस तरह से मारा जाता है, ये सिखाया इन्होंने। 2 मैचेस खेलने के लिए आए थे लोटस पनवेल की तरफ से कनाला स्पोर्ट्स एकेडमी के मैदान पर। 2 ही मैचेस खेले, सेमीफाइनल और फाइनल, और जिंदगी की अपनी पहली बाइक उन्होंने जीत ली उन 2 मैचेस में। ये रिकॉर्ड है इनका। होनहार खिलाड़ी आकाश तारेकर, जिस खिलाड़ी को अपना आदर्श मानते हैं पूरे रायगढ़ टेनिस की दुनिया में, वो नाम है प्रफुल्ल ठाकुर जो गेंदबाजी कर रहे हैं। मेरे लिए भी 440 वोल्ट का झटका है, पहली बार मैं उनको किसी व्यावसायिक स्तर पर गेंदबाजी करते हुए देख रहा हूं, और वो भी मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला और ये नंबर मिलेंगे 4। बल्लेबाज 50+ राकेश चौहान के बल्ले से निकलता हुआ ये 6वां। और अलीबाग क्रिकेट की बात की जाए तो एक वाटकर बल्लेबाज हैं, वो भी काफी अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं, विनोद वाटकर। तो अनफिट है, लेकिन उनका नाम मेरे ज़हन में का फिट बैठा हुआ है, विनोद वाटकर। काफ़ी अच्छी बल्लेबाजी उनकी मैंने देखी है। सूरज पाटिल एक बेहतरीन गेंदबाज, वो भी शायद 40+ होंगे। और ये गेंद हवा में है, मिडान के ऊपर से खेला है और लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन। तो 4 रन हासिल किए। तो बात मैं कर रहा था सूरज पाटिल का। सूरज पाटिल जो 40+ गेंदबाज है, वो गेंदबाज तो फॉर्म में आए जब यूट्यूब नहीं थी। हमारे ग्राउंड में एक मैच था, समीरा उरण खेल रही थी, उनके खिलाफ, इस प्रफुल्ल ठाकुर के खिलाफ उन्होंने एक मेडन ओवर किया था। उस मेडन ओवर की वजह से पूरे रायगढ़ में
अलीबाग का ये गेंदबाज पहुंच चुका था और उन्हें रायगढ़ की सुप्रीमो में सीधा रॉयल कंबोली से खेलने का मौका मिला था उस एक मैच के बदौलत, और वहां से उस गेंदबाज ने पीछे मुड़ के नहीं देखा। तो मौका आपको जब मिलता है तो उस मौके का फायदा आपको उठाना आना चाहिए। गेंद हवा में कैच होने की संभावना लेना चाहिए था, जो स्टैंडर्ड है संदीप पाटिल का उस स्टैंडर्ड के हिसाब से ये कैच लेना चाहिए था। 2 रन मिले। सोचिए अगर 1983 में इसी तरह दौड़े थे कपिल देव, उल्टा अगर उन्होंने विवियन रिचर्ड का कैच नहीं लिया जाता तो क्या 1983 के बाद भारत में क्रिकेट की लहर दौड़ती। सूर्यकांत जी मस्कर हमारे पनवेल 40+ प्रेसिडेंट, उनका मैं स्वागत करना चाहूंगा। तो मैच की तरफ हम चलेंगे। फ्री है ये, और ये ऊंचा खेला है, फ्री है ये। अब क्या है, चलने 1 रन जरूर मिला। प्रफुल्ल ठाकुर थोड़े से महंगे साबित हुए, जो उनका एक्सपीरियंस है उस एक्सपीरियंस को देखते हुए मेरे ख्याल से महंगे साबित हुए। 3 बाउंड्रीज उनके ओवर में आ चुकी है, कुल मिला के टोटल आ चुका है 17 रन। देखिए सीनियर्स यहाँ पर बैठे हुए हैं हमारे अध्यक्ष साहब 40+ मास्टर क्रिकेट एसोसिएशन रायगढ़, हमारे बॉस संजय दादा पाटिल, उनके साथ सूर्यकांत जी मस्कर और द लेजेंड ऑफ रायगढ़ टेनिस क्रिकेट, कई खिलाड़ियों को तैयार करने वाला ये लेजेंड नरेश गायकवाड़, इस त्रिमूर्ति को हम इस मंच पर देख रहे हैं। टोटल आ चुका है पहले ओवर की समाप्ति के बाद 18 रन। आरसी बॉयज ने काफी अच्छी शुरुआत की है, चाहे वो प्रसाद पाटिल हो या राकेश चौहान। आरसी बॉयज जो संस्करण पहला हुआ था आरपीएल 40+ मास्टर क्रिकेट एसोसिएशन रायगढ़, तो पहले संस्करण के विजेता थे। और वो छलक इनकी शुरुआत में अब मुझे नजर आ रही है। अलीबाग क्रिकेट, पेंट क्रिकेट, पनवेल क्रिकेट, उरण क्रिकेट, करसत, खालापुर। और संजू भाई ने हमसे वादा किया अगले साल जब आप इस ग्राउंड पे आओगे आपको यहाँ पे ग्रास नजर आएगी ना संजू भाई, ग्रास नजर आएगी अगले साल जब कोई टूर्नामेंट होगा तो ग्रासी ग्राउंड। दिनेश बंडा गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए टीम का टोटल इससे 1 रन से बढ़ता हुआ 19। स्ट्राइकर एंड बॉल राकेश चौहान 50+। चौहान, मैंने एक उपन्यास पढ़ा था, वहां पे देवराज चौहान जो कैरेक्टर था, किसी भी मुश्किल हालत में उस किताब में मैंने उसको लड़ते हुए दिखा है। शायद ही राकेश चौहान भी उसी तरह लड़ेंगे, ऐसी उम्मीद के साथ हम आगे जाएंगे। लेकिन फिलहाल अब स्ट्राइकर एंड पर प्रसाद पाटिल, जबरदस्त खेल हो रहा है आरसी बॉयज की तरफ से। लेकिन बंडा जिनको एक अच्छा ओवर करने की जरूरत है, डीप एक्स्ट्रा कवर पर इस गेंद को खेला, लेकिन एक आसान सा कैच, और कैच लेने वाले खिलाड़ी थे महेंद्र। जबरदस्त कैच, लवका डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर पहला छटका मिला। डीजे मास्टर, हाँ जनरेटर है, उस वजह से शायद वो जो कीवी चाहिए उन्हें वो मिल नहीं रही है वोल्टेज। लेकिन सागर पाटिल देखिए बाउंड्री पर मेहनत करनी पड़ी उन्हें, उन्होंने की। 40+ के लिए पूरा योगदान देते हुए हमारा ये बंदा रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन जो कमेंटेटर्स की है उनकी शान। प्रवीण पाटिल, जब मैंने मोबाइल ऑन किया तो मुझे आपका वो रिवर्स स्वीप नजर आया जहां पे आप आउट हुए थे, इसीलिए मैंने वो कहा। जहां पर आपने तो बाउंड्रीज लगाई वहां पे मेरा मोबाइल ऑन ही नहीं था। लेकिन इसमें रिवर्स स्वीप में कंफ्यूजन है पूरे रायगढ़ में। प्रवीण पाटिल ने शुरुआत की या संतोष मात्रे ने, ये थोड़ा सा कंफ्यूजन है, लेकिन दोनों अच्छा खेलते हैं रिवर्स। चलिए
संजू भाई ने धुतुम के एक खिलाड़ी को पहली बार रिवर्स खेलते हुए देखा है। मैंने संतोष मात्रे को देखा है, प्रवीण पाटिल को देखा है, मैंने संदीप पाटिल को सबसे ज्यादा तेज रिवर्स एक्शन में आते हुए देखा है। इनको कभी भी, इन्होंने जितनी भी रिवर्स खेली है, संदीप पाटिल जो इस टीम के कप्तान है, लेट सुधीर तांडेल 11 रायगढ़ एक्सप्रेस, इनको इन्होंने कभी भी गेंदबाज को ये मौका नहीं दिया कि मैं रिवर्स मारने वाला हूं, रीड करने का मौका नहीं दिया। जबरदस्त खेलते थे। आजकल वो शॉट इनकी बल्लेबाजी में नजर नहीं आ रहा है, लेकिन जब भी खेलते थे मजेदार थे। गेंद हवा में कैच होने की संभावना। मंडा ने अपनी टीम को वापस खड़ा किया इस मुकाबले में। उन्होंने 2 विकेटें निकाली है। 2 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। उमेश भोर का स्कोर कार्ड ये कह रहा है कि विकेट जा चुकी है 2 विकेटों के नुकसान पर। टोटल आ चुका है 22। नरेश गायकवाड़ सर को भी काफी तजुर्बा है, कई बड़ी टूर्नामेंट ही खेल चुके हैं। और पारगांव में मैंने सभी खिलाड़ियों को प्यार किया है, लेकिन सबसे ज्यादा अगर मेरे चहीते खिलाड़ी कोई है तो कमलाकर मामा। जबरदस्त गेंदबाजी, आज भी उनकी गेंदबाजी का लोहा माना जाता है प्रवीण सर, यकीन मानिए। लेकिन फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 विकेट खोई है आरसी बॉयज ने। मंडा ने इस मैच में उन्हें वापसी दिलाई है, 2 विकेट निकाली है। चलिए मैच की तरफ हम चलेंगे। तीसरा मैच कौन सा होता है, विनर वर्सेस विनर या लूजर वर्सेस लूजर? संदीप पाटिल देखिए 40 प्लस में हर कोशिश आजमा रहे हैं, प्रफुल्ल ठाकुर हो या संदीप पाटिल हो। और 12th मैन की भूमिका में उनके मेन स्ट्राइकर बॉलर महेश ठाकुर। मजा आ रहा है, लेग स्पिन करने की कोशिश और उसमें कामयाबी मिल रही है संदीप पाटिल को। लगातार 2 लेग स्पिन डिलीवरीज उनके द्वारा डाली गई, गेंद को टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकालने में कामयाब हो रहे हैं। ये फास्टर वन किया, ये फास्टर वन किया, ये वेरिएशन होना चाहिए। बल्लेबाज को रीड करने का मौका नहीं दे रहे हैं। 2 लेग स्पिन किए, उसके बाद एक तेज, ये वेरिएशंस। वैभव पाटिल जिन्होंने कैच लिया पिछला, जबरदस्त। ये देखिए, ये सामने से बाउंस होके निकल चुकी है। सामने से खिलाड़ी कह रहे भाई देखिए इसकी हाइट देखिए बॉल की, लेकिन सामने से गई है, सामने से गई है। चलिए खेलिए, नो आर्गुमेंट्स विद अंपायर। और ये गेंद हवा में, संदीप पाटिल की गेंदबाजी पर अगर ये कैच लिया जाता तो मिडन ओवर के द्वार पर दस्तक दे रहे होते, क्योंकि 4 गेंदें इन्होंने डॉट डाली थी। 5वीं गेंद पर बाउंड्री आई, जहां पर विकेट मिलता है इन्हें। यही तो क्रिकेट है भाई, अनिश्चितताओं का खेल। जैसा हम सोचते हैं वैसा होता नहीं है। राकेश चौहान जिन्होंने संस्करण दूसरा जब था ये आरपीएल 40 प्लस मास्टर क्रिकेट एसोसिएशन रायगढ़ का, तो 50 व्यक्तिगत 50 हासिल किए थे। राकेश चौहान से हम उम्मीद कर सकते हैं कि एक अच्छी पारी वो आरसी बॉयज के लिए खेले। आरसी बॉयज अलीबाग जो कि इस टीम के ओनर भी हैं, और दिनेश मंडानी भी एक अच्छा ओवर किया जो इस टीम के ओनर है। लेट सुधीर तांडेल रायगढ़ एक्सप्रेस। ये अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। क्या ये अंपायर वाइड प्लस स्टंपिंग? ये दूसरा मैच है, इसके बाद तीसरा मैच। सेकंड लूजर
हाँ, तो फर्स्ट विनर और पहला मैच हम देख रहे हैं कि मॉर्निंग क्रिकेट क्लब न्यू पनवेल ने जीता है। और यहाँ से जो टीम हारेगी, रायगढ़ एक्सप्रेस लेट सुधीर तांडेल 11 या फिर आरसी बॉयज अलीबाग, उनको दूसरा मैच खेलना पड़ेगा। जो टीम लूजर होगी, यहाँ की लूजर। चलिए, ये लीग फॉर्मेट है तो हर एक टीम को, ये आईपीएल फॉर्मेट है इस लीग में, तो यकीन मानिए हर एक टीम को एक दूसरी टीम के साथ खेलने का मौका मिलेगा। दो टीमें सुपर 16 में पहुंचते हुए नजर आएगी। ये आसान सा कैच, जबरदस्त कैच लिया गया मिड विकेट पर। दिनेश मंडा जो इस टीम के ओनर हैं, उन्होंने इस कैच को लिया। अपनी टीम जो संकट में जा रही थी वहां पे एक अच्छा ओवर किया, नंबर दूसरा। फिर संदीप पाटिल आए जो इस टीम के कप्तान थे, उन्होंने एक अच्छा ओवर किया। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आरसी बॉयज अलीबाग 27 प्रति ओवर 9 की औसत, प्रति ओवर 9 की औसत से 27 रन आ चुके हैं। संजू पाटिल साहब जो क्रिकेट के दीवाने हैं, यकीन मानिए 99% लीग के जो ऑक्शन होते हैं वो उनके छाया रिसोर्ट मानघर में होते हैं, जहां पर मुफ्त में इतना बड़ा हॉल दिया जाता है क्रिकेट के लिए। रायगढ़ कमेंटेटर एसोसिएशन की जितनी भी मीटिंग्स होती है, जितनी भी मीटिंग्स, तो वो मीटिंग्स के लिए भी उन्होंने अपना हॉल वो दिया है, वादा किया हमसे। तो सूर्यकांत जी मस्कर साहब, इनका स्वागत किया जाएगा। हमारे प्रेसिडेंट मिस्टर संजय पाटिल साहब, इनकी तरफ से ये स्वागत होगा। स्वागत किया जाता है मान्यवर पाहुण्यांचं। स्वागत केलं जातं आहे मान्यवर पाहुण्यांचं आणि खऱ्या अर्थानं सूर्यकांत दादा मस्कर यांचं। तो मैच की तरफ हम चलेंगे। 9 की औसत से 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। और जैसे ही 27 रन आए, राहत की सांस थे, क्योंकि पहले ओवर में रन गए थे 18, उसके बाद आए 4 और उसके बाद आए 5। नए गेंदबाज हेमंत ठाकुर ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। 1 रन जरूर मिला, लेकिन नया आक्रामक रुख अपनाना होगा आरसी बॉयज अलीबाग को, क्योंकि पिछले मैच में हमने देखा 71 रन बने थे मिशन सिंदूर आई 11 ओवर टीम के, लेकिन उसके बाद आसानी से बना दिए गए वो रन। संतोष मदनी की एक अच्छी पारी, हार्ड हिटिंग पारी हमें देखने का मौका मिला। और ये जो लेट सुधीर तांडेल रायगढ़ एक्सप्रेस 11 जो है, रायगढ़ एक्सप्रेस लेट सुधीर तांडेल 11, इनमें दो तो व्यावसायिक खिलाड़ी है, प्रफुल्ल ठाकुर और संदीप पाटिल। इनके अगेंस्ट अगर आपको खेलना है तो 70 प्लस रन 6 ओवर में आने ही चाहिए। ये अंपायर का 6 रनों का इशारा, और इस छक्के के साथ प्रफुल्ल ने एक्सीलेटर पर ताव दिया है। और ये जरूरी भी है, रन आने चाहिए स्कोरबोर्ड के ऊपर। अपोजिशन अगर ताकतवर हो, अपोजिशन अगर तगड़ी हो, तो उनके खिलाफ पहले सत्र में खेलते हुए रनों का आना बेहद जरूरी। टीम का टोटल 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। पैंतीस रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। दोनों स्कोरर ने यहां पे कंफर्म किया, रन बने हैं 35। गेंदबाज ओवर नंबर कर रहे हैं चौथा। हेमंत ठाकुर ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, पहले को दूसरे में कन्वर्ट किया। लगता ही नहीं है ये 40 प्लस रायगढ़ प्रीमियर लीग है, नौजवानों का क्रिकेट चल रहा है। किस तरह से देखा उन्होंने कि मौका मिला है पहले को दूसरे में कन्वर्ट करने का, और उन्होंने वैसे ही किया। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, गेंद जा रही है मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। शायद मेरी बात इन दोनों बल्लेबाजों ने सुनी है। सामने अगर संदीप पाटिल हो, सामने अगर आपके प्रफुल्ल ठाकुर हो, तो 6 ओवर में 70 प्लस रन का होना आपकी टीम के सेहत के लिए अच्छा होगा। और उसी अंदाज में खेलते हुए अब टीम का टोटल आ चुका है
41 रन। धीरे धीरे ये टीम आगे जा रही है। इस ओवर के बाद भी आपके पास 2 ओवर है जहां पे आप 40 भी हासिल कर सकते हैं। इरादा पक्का तो दे धक्का, मैं हमेशा कहता हूं। राइट आर्म ओवर द विकेट, ऑन साइड के ऊपर खेला है, गेंद हवा में है लेकिन लोगन के खिलाड़ी मैच इस गेंद को देखते रहे और गेंद ने रास्ता ना पा। लोगन बाउंड्री के बाहर 6 रन। 47 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। तकरीबन 12 के औसत से रन आ चुके हैं। 4 ओवर की समाप्ति के बाद 1 रन अगर होता तो 48 रन बनते 12 की औसत से, लेकिन 11.75 के औसत से रन आ चुके हैं। 47 पे 4 हैं। विकेट जरूर खोई है आरसी बॉयज ने, लेकिन तारीफ काबिल बल्लेबाजी हो रही है प्रफुल्ल की, जिन्होंने 5 गेंदों में 19 बनाए, और पवन जो कि 1 गेंद 1 पे खेल रहे हैं। पीटीसी लाइव के जरिए ये सीधा प्रसारण किया जा रहा है। मेरे साथ आज मेरे साथी कमेंटेटर पिछले 5-6 सालों से मेरे साथ रेगुलर कमेंट्री कर रहे हैं शेखर पाटिल, मैन फ्रॉम कोडावे, जो मेरा साथ दे रहे हैं। गेंदबाज संदीप पाटिल अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए, टीम की तरफ से अहम ओवर करते हुए 5वां। 6 ओवर के मैच में 5वां ओवर काफी क्रूशियल रहता है। और जब यूके टाइगर ट्रॉफी डिस्ट्रिक्ट लेवल पर रायगढ़ ने जीती थी संजय सोलंकी के नेतृत्व में, तो 5वें ओवर की दूसरे मैच में जिम्मेदारी दी थी गेंदबाज नरेश ठोंगरे के ऊपर संजय सोलंकी ने, और 6ठे ओवर की जिम्मेदारी दी थी शुरुवीक। लेकिन उस टूर्नामेंट में ऐसा हुआ था कि संजय सोलंकी के पास 3 प्रारंभिक बल्लेबाज थे। एक थे प्रफुल्ल ठाकुर, एक थे उस्मान पटेल और एक थे योगेश पवार। उन्होंने शुरुआत की थी ओपनिंग की योगेश पवार और उस्मान पटेल से पहले मैच में। तो मैं वहां पे था, मैंने कहा संजय सोलंकी से, दिमाग के जादूगर है, कि अगर आपको प्रफुल्ल ठाकुर को प्लेइंग 11 में लेना है तो उनसे ओपन कराना है, वरना नहीं। उस जमाने में जो उनका फॉर्म था उस फॉर्म को मद्देनजर रखते हुए, और जैसे ही संजय सोलंकी ने वो बात मेरी सुनी, प्रफुल्ल ठाकुर को ओपन में जगा दिया और मिडिल ऑर्डर को सर योगेश पवार को। तो यकीन मानिए योगेश पवार मिडिल ऑर्डर में भी अच्छा खेले और प्रफुल्ल ठाकुर ओपन में भी अच्छा खेले, और डिस्ट्रिक्ट लेवल पर घाटकोपर में जाके रायगढ़ टीम ने यूके टाइगर ट्रॉफी जीती। ये अच्छी गेंद की संदीप पाटिल ने। ये पुराने किस्से मैं इसलिए बता रहा हूं क्योंकि उस जमाने के खिलाड़ी खेल रहे। टीम का टोटल 47 5 विकेट के नुकसान पर 47 रन ये जड़ में डाली गई थी संदीप पाटिल द्वारा गेंद, और इस गेंद के ऊपर मैच मिलेगा। सिंगल एक्सीलेटर पर दाव देना होगा आरसी बॉयज, जिनमें बड़े नाम है, खास तौर से प्रफुल्ल काफी अच्छा खेल रहे हैं, तो उन्हें आक्रामक खेलना होगा, आक्रामक खेल दिखाना होगा। वो कहते हैं ना, हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। हिम्मत दिखानी होगी प्रफुल्ल को इन अंतिम क्षणों में। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला, और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 49। ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है, लेकिन एक आसान सा कैच, 84 के साथ संदीप पाटिल को मिलती हुई एक और सफलता। आउट होने वाले खिलाड़ी अविनाश के पारिकांत। अविनाश यहां पर आउट होकर वापस जा रहे हैं। आरसी बॉयज अलीबाग थोड़ी सी संकट में जरूर है, लेकिन उनके पास 1 ओवर अभी भी बचा हुआ है, और क्रिकेट की परिभाषा ये कहते हैं कि 1 ओवर में 30 प्लस भी रन आ सकते हैं अगर आप में मारने की क्षमता हो तो। क्रिकेट है भाई, 1 ओवर आपका खेल बनाती है, 1 ओवर आपका खेल बिगाड़ती है। जीता जागता उदाहरण 2007 T20 विश्व कप, जहां पर सेमीफाइनल में ऑस्ट्रेलिया जैसी टीम को 18 गेंदों में 30 की जरूरत थी, और ऐसे में जब हरभजन सिंह आए उन्होंने माइकल क्लार्क का डंडा उड़ाया, फिर आरपी सिंह आए, दोनों ने मिलाकर महज 8 रन दिए, और उन 2 ओवर्स में 8 रन आने की वजह से 6 में 22 जोगिंदर शर्मा जैसे नए गेंदबाज होने के बावजूद भी
माइक हसी के क्रीज पर रहने के बावजूद भी वो रन नहीं बना पाई थी ऑस्ट्रेलिया। तो एक ओवर में भी खेल बन सकता है आरसी बॉयज का अगर वह आक्रामक खेलते हैं तो। लेकिन क्या गेंदबाजी हो रही है संदीप पाटिल की, तारीफ काबिल। एक कप्तान फर्स्ट स्लिप में इस कैच को लपका गया, राकेश ने इस कैच को लपका, बेहतरीन कैच। आरसी बॉयज इस ओवर में वो आक्रमण नहीं कर पाई जिस आक्रमण की हम उम्मीद कर रहे थे। इसलिए मैंने कहा जब मैच 5 ओवर का हो तो चौथा ओवर काफी क्रूशियल रहता है। महेश ठाकुर एक गेंदबाज है, उन्हें भी पता है। अलीबाग के ये जो 12th मैन है वो भी ऑलराउंडर है, उन्हें भी पता है जब 6 ओवर का मैच होता है तो 5वां ओवर काफी क्रूशियल होता है। टीम का टोटल 5 ओवर की समाप्ति के बाद आरसी बॉयज अलीबाग रायगढ़ एक्सप्रेस लेट सुधीर तांडेल 11 के खिलाफ खेलते हुए 49-10 की औसत से ये टीम खेल रही है तकरीबन। संदीप पाटिल 5 विकेट लिए इन्होंने इस मैच में। जबरदस्त गेंदबाजी का मुजाहरा अपने 2 ओवर के स्पेल में। उमेश बोर मेरे साथी स्कोरर मुझे बताते हुए एक स्टंपिंग थी, स्टंपिंग का विकेट भी बॉलर के पक्ष में ही जाता है। स्टंपिंग विकेट है ना, वाइड बॉल स्टंपिंग। 2 ओवर में 7 रन देकर 5 विकेट हासिल की है संदीप पाटिल ने। जहां स्क्रीन पर हमें 4 नजर आ रहे हैं लेकिन 5 विकेट हासिल की है। गेंदबाज हसूराम 50+। हसरम भोर 50+ गेंदबाज है ये हसरम भोर। प्लेइंग 11 में उन्हें जगह मिली है। किसी एक 50+ गेंदबाज को एक ओवर देना है लेकिन ये बड़ा हिट जिसकी जरूरत थी आरसी बॉयज अलीबाग को और ये बड़ा हिट लगा बल्लेबाज प्रफुल्ल पाटिल ने। और मैंने कहा था क्षमता है इनमें, क्षमता हिम्मत दिखानी होगी। हिम्मत मर्दा तो मदद खुदा। देखिए खुद ही को कर इतना बुलंद कि खुदा भी तुझसे आकर पूछे बंदे तेरी रजा क्या है। 55 रन स्कोर कार्ड के ऊपर 7 विकेटों के नुकसान पर आखिरी ओवर चल रहा है जिसे हसूराम कर रहे हैं। 50+ बॉलर है ये वाइट बॉल आता हुआ। भिंडकर टीम के कप्तान है, इनके बेटे जो है जबरदस्त क्रिकेट इनके घर में पला हुआ है और अपने क्रिकेट के जो संस्कार है उन्होंने अपने बेटे को भी दिए हैं। भिंडकर टीम के उनके बेटे कप्तान है। फिलहाल ये 4 रन आते हुए अच्छी बल्लेबाजी हो रही है बल्लेबाज प्रफुल्ल द्वारा, क्योंकि रन चाहिए आपके पास, रन चाहिए। सामने अगर एक तगड़ी टीम हो, उड़न क्रिकेट की ताकत हो एक जमाने की, तो उस क्रिकेट की ताकत के सामने आपके पास रन हो तो लड़ेंगे जरूर आप और मजा आएगा मैच के दूसरे सत्र में, यकीन मानिए। रन अगर ये 65 तक पहुंच जाते हैं, फिलहाल तो ये 60 है, अभी भी 3 गेंदें इस ओवर की बची हुई है। 3 गेंदों में 2 बड़े हिट तो 70+ रन हमें देखने का मौका मिलेगा। और प्रफुल्ल में वो क्षमता है जो निजी 30 के योगदान पर खेल रहे हैं। फिर से एक बार मिडॉन को अंदर बुलाया था, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन महंगे साबित होते हुए हसूराम। यकीन मानिए अब सोचने पे मजबूर है पूरी टीम। दिनेश मंडा जो इस टीम के ओनर हैं सोचने पे मजबूर हैं, लेकिन फिलहाल 66 पे 7 है, 66 पे 7 है। केतन दलवी टेक्नीशियन के तौर पर नजर आते हुए पीटीसी लाइव आरपीएल जो 40+ मास्टर क्रिकेट एसोसिएशन रायगढ़ द्वारा 1 रन जो हेल्थ के लिए, 1 धाव आरोग्यासाठी, 1 दौड़ सेहत के लिए, इस स्लोगन के साथ हम आगे जा रहे हैं। और ये बहुत ही बढ़िया प्रफुल्ल में जो क्षमता थी, मैंने कहा था 1 ओवर आपका खेल बना सकती है। जिस तरह T20 विश्व कप 2007 जो भारत ने जीता था, जहां पर 2 अच्छे ओवर ने सेमीफाइनल में भारत का काम बनाया था, उसी तरह बल्लेबाजी करने वाली टीम अगर 1 ओवर आक्रमण करे, और प्रफुल्ल ने वो करके दिखाया। निजी 42 के योगदान पर
दूसरा 50 देखने का मौका आज के दिन का हमें मिल सकता है। संतोष मदने 5 गेंदें हो चुकी है, 72 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं और ये 48 का निजी योगदान जहां पर गेंदें खेली है इन्होंने महज 12। युवराज सिंह ने उसी विश्व कप में 12 गेंदों में 50 बनाए थे स्टुअर्ट ब्रॉड के खिलाफ 6 छक्के लगा के इंग्लैंड के खिलाफ, लेकिन यहां पर अच्छी बल्लेबाजी, जरा जोरदार तालियां होनी चाहिए प्रफुल्ल के लिए। यकीन मानिए जब टीम संकट में थी तो यह बंदा लड़ा, बचेंगे तो और भी लड़ेंगे, यह महाराष्ट्र का इतिहास है और जंग जीती जाती है लड़ने के लिए। 78 रन 78 लास्ट ओवर में बहुत ज्यादा आ चुके हैं, बहुत ज्यादा रन, क्योंकि 5 ओवर में थे 49, फिर बने 78। अब 78 में से 49 माइनस किए जाए तो 29 रन आखिरी ओवर में। तमाम मेहमानों का स्वागत। जैसे ही ये दूसरा सत्र शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे हमारे साथी कमेंटेटर शेखर पाटिल। हॅलो हॅलो
चला मॅचला आपण सुरुवात करूया. टार्गेट आहे तब्बल या मॅचमध्ये पाहायला मिळेल 78 धावा. पहिल्याच बॉलवर प्रहार पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. अगदी डीप मध्ये आपण पाहिलं तर फिल्डिंग सजवली जाते. पहिलं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्ले 1 पाहायला मिळेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट एक लॉंग ऑफ मध्ये, दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर ऑन साइडला पाहायला मिळेल. बाकी 9 क्षेत्ररक्षक 30 साईडच्या आतमध्ये. आणि अशा सिच्युएशन मध्ये अशा फिल्डिंग डिपार्टमेंट समोर आता बॅटिंग करत असताना टार्गेट तब्बल आहे ते म्हणजे 79 धावसंख्येचा. यावेळेला आडव्या बॅटनं खेळला, फटका इथून चांगला असेल का, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत आणि त्या आधी चेंडू मात्र फरार झालाय. अलॉंग द कार्पेट या वेळेला येतोय. टीम बॅटिंग करत असताना तुम्ही पाहू शकाल रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल यांच्या नावाने खेळणारा संघ आणि त्या टीमसाठी चौकार. आज जर आपण विचार केला रायगड एक्सप्रेस का म्हटलं गेलं, रायगडच्या संघामध्ये सातत्यानं सुधीर तांडेल यांचा आपण गोलंदाजीचा अगदी नावाचा उल्लेख आपण पाहिला आणि ती ताकद सुद्धा त्यांची होती. आज रायगडच्या पटलावर आपण पाहिलं, परंतु आज ते आपल्यात नाही आहेत आणि त्यांच्या नावाचा संघ आज इथे खेळताना 40+ मास्टर रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार आहेत. मिलिंद म्हात्रे यांचा पुढचा बॉल. मिलिंदांचा बॉल चांगला टप्पा, चांगली लाईन कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा चांगला असल्या कारणानं बॅट्समनला इथून बीट करण्यामध्ये यशस्वी राहिले गोलंदाज मिलिंद आणि त्यानंतरचा मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करणं या मॅच मध्ये 79 धावा वाचवण्यासाठी कसे प्रयत्न राहतील हे सुद्धा पाहिलं जात आहे. या वेळेला स्टेप आउट झाले, पुढून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर केला जातोय. चेंडू पॅरलर सरळ आपण पाहिलं असेल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावलाय आणि चांगला बॉलची आणि लेनची इथून समाप्ती पाहायला मिळाली. ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला थोडंसं शरीराची हालचाल, फुटवर्कचा वापर, त्यानंतर या साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. कारण सातत्यानं मी म्हणेन एका जागेवरून खेळणं, कधी कधी डॉट बॉल जास्तीत जास्त पाहायला मिळतात. या वेळेला गुडघा टिकून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू संबारिंग डिलिव्हरी अगदी खाली राहिला, लो बॉल राहिला, खेळपट्टीवर पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट करू शकले नाही आणि त्यानंतर मात्र इथून आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक जर आपण विचार केला तर 3 डॉट बॉल आणि धावसंख्या 5 मध्ये 5 धावसंख्या. हा बॉल शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळतोय आणि या पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेची समाप्ती पाहायला मिळाली. एक षटकाचा खेळ इथून संपला गेलाय आणि 79चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल टीम इथून मात्र जमवतीये 6 बॉल इथून 5 धावसंख्या. चांगली गोलंदाजी, चांगली प्रथम फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर समोर आरसी बॉईज हा संघ, आरसी बॉईज अलिबाग तुम्हाला पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग लगेच फैलवायचं, फिल्डिंग सजवून घ्या आणि लगेच दुसऱ्या षटकासाठी प्राचारण करूया. आपण दुसरं षटक लगेच सज्ज करूया. एक जबरदस्त स्पर्धा, एक जबरदस्त मैदान. आमची संजूभाई पाटील यांची उपस्थिती सुद्धा पाहायला मिळते. अध्यक्ष आहेत मास्टर 40+ आणि त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या संकल्पना पाहत असतो. येत्या पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा इथे डे नाईटची स्पर्धा सुद्धा पाहायला मिळेल आणि बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटसाठी त्यांचं अगदी खूप योगदान राहिलंय. रायगडसाठी मी म्हणेन आज जर आपण विचार केला प्रवीण सर, तर ऑप्शनसाठी प्रत्येक वेळेला मग कुणालाही नाही हा शब्द कधीच नसतो. सहकारी एकदम साधा माणूस, तुम्ही कधीही त्यांना बघा, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये, प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित असतात. राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक असेल, राजकारणापेक्षा सामाजिक कार्य आणि हे त्यांचं अगदी महत्वाचा गुण राहिलाय. त्यानंतर त्यांचे काका पाहायला मिळतील. अगदी आपण पाहिलं तर आमचे आत्माराम शेठ यांचे बंधू किशोरजी पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज केव्ही कन्या इथे शिक्षक म्हणून त्यांना आपण पाहिलं असेल आणि एक चांगले दमदार नेतृत्व व्यक्ती पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत करूया. इथून मात्र फटका चांगला सजवलाय. सागर पाटील तिथे सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतील. चेंडू पुन्हा एकदा आणण्याचं काम करतायत, पण चांगला फटका आणि इथून मात्र 4 धावा चौकार. स्क्रीनवर आपण पाहू शकाल सागर पाटील कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत. आज जर विचार केला तुम्ही कॉमेंट्रीच्या बरोबर जर आपण पाहिलं असेल ना, तर गणपती बाप्पाच्या सुबक मूर्ती सुद्धा त्यांच्या अगदी
कारखान्यामध्ये पाहायला मिळत असतात आणि त्या सुद्धा आपण पाहिलं आता येताना मागे गणेश जयंती असेल आणि त्यासाठी सुद्धा ऑर्डर सुरू आहेत हे सुद्धा पाहायला मिळत आहे. या वेळेला कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न परंतु शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज होते. 30 यार्डच्या आतमध्ये टिपला जातो झेल आणि इथून मात्र बॅट्समन तुम्ही पाहू शकाल पहिला धक्का लागलाय तो रायगड एक्सप्रेस सुधीर तांडे टीमला बॅट्समन बाद झालेत. दिनेश नावाचे खेळाडू इथून मात्र परतीच्या मार्गावर. टीमची धावसंख्या आहे तब्बल 9 या अंकावर. पहिला गडी बाद. गणपती बाप्पाचं गीत ऐकायला मिळतंय कारण या स्पर्धेची सुरुवात सुद्धा आपण पाहिली गणपती बाप्पाच्या पूजनानं. 14 विद्येचा विद्यापती 64 कलांचा अधिपती ज्याला 4 विद अवगत असा गणपती बाप्पा आणि त्याचे गीत तुम्हाला ऐकायला मिळतं. परंतु बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतील ते म्हणजे प्रमोद पाटील 50+ वय वर्ष 50+ आणि त्यांची गोलंदाजी आता असेल. पहिल्याच बॉलवर फटका खूप चांगला सजवलाय. लॉंग ऑनच्या वरतून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना अर्धा डझन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. येतो षटकार 6 धावा. आज आपण विचार केला 40+ सुद्धा जबरदस्त खेळ सातत्याने करत असतात. चांगले संघ बनले जात आहेत. प्रत्येक गावामध्ये आज मास्टर 40+ तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक धाव आरोग्यासाठी त्यांचं ब्रीद वाक्य आणि सकाळच्या सत्रामध्ये मग जॉगिंग करणं व्यायाम करणं फिटनेसकडे लक्ष देणं या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. एक चांगला मी म्हणेन रायगडमध्ये आदर्श घालून दिलाय या आपल्या सर्व मास्टर 40+ कारण एक चांगली शिस्त एक चांगला फिटनेस कसा असावं आणि 50+ असून सुद्धा आज मैदानामध्ये जर चांगला खेळ करत असेल तर अगदी खेळाडूंसाठी ही चांगली गोष्ट. या वेळेला मात्र कव्हरमधून खेळले डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये जे पॅव्हलियन तुम्ही पाहताय ते पुढच्या अगदी कालखंडामध्ये कॉम्बॉक्स असणार आहे. वातानुकूलित असं ते कॉम्बॉक्स असेल समालोचन कक्ष असेल या साऱ्या गोष्टी तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. एक जबरदस्त मैदान आणि त्या मैदानावर ही स्पर्धा आपण पाहताय. यावेळेला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप बराचसा दूरवर पाहायला मिळतोय. पंच सांगतायत खरा बॉलची लेंथ आहे लाईन आहे आणि त्याच्यावर एक्स्ट्रा धावीतून वाईटची खर्च झाली आणि या वाईटनं मात्र धावा संख्या तब्बल जोडली ती 20 या अंकावर. दशक दुसरं पूर्ण झालंय 20 धावेचं 20 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल खूप टप्प्याचा क्या बात आहे अप्रतिम फिल्डिंग मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट फिल्डिंग डिपार्टमेंट आणि ते काय जबरदस्त दाखवलं जात आहे कारण त्यांना माहिती आहे हा बॉल अडवणं महत्वाचं होतं. पूर्णपणे झोकून दिलं त्यांनी चेंडूवर. टीमसाठी बाकी धावा वाचवल्या आणि इथून खर्च झाली फक्त सिंगल. 2 षटकं पूर्ण झाली. पहिल्या षटकामध्ये मिलिंद म्हात्रेनं 5 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये तब्बल धावा जोडल्या 16 धावा आणि 10.50च्या सरासरीनं अगदी वाटचाल करताना 79चा पाठलाग करताना सध्याच्या घडीला आपण पाहताय रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल टीम इथून मात्र जमवती आहे ती म्हणजे RC बॉईज अलिबाग टीमच्या समोर 21 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 लॉस ऑफ 1 विकेट.
हा बॉल आपण पाहत आहे थोडासा अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि वन बाउन्स अशी वॉर्निंग सुद्धा पंचांनी इथून दिली गेली आहे, कारण एक षटकामध्ये एक बाउन्स तुम्हाला अनुमती असते. दुसरा बॉल जर तशा पद्धतीचा जर आला तर त्याच्यावर तुम्हाला दंडित सुद्धा केले जाईल. आणि इथून मात्र आता पाहिलं तर अवांतरची धावसंख्या 1 न पुढे सरकली 22 धावा. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तिसरं षटक सज्ज आहेत प्रफुल्ल पाटील. प्रफुल्ल पाटील यांचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला चिरडत असताना फटका सुरेख सजवलाय. अप्रतिम स्ट्रोक इथून पाहायला मिळतोय. एक टप्प्यानिशी ओव्हर दी रोक चेंडू सरळ निघालाय सीमा पार 4 धावा चौकार. षटकार आणि धावसंख्या आता धावफलकावर पुढे सरकली ती 32 या अंकावर. 32 ऑन अ बोर्ड तुम्हाला स्कोर कार्डवर धावसंख्या पाहायला मिळतीये. तब्बल या स्पर्धेमध्ये संघ जर आपण पाहिले 32 संघ खेळत आहेत. यावेळेला आपण पाहत आहे संधी होती पण तू घडलं बघा काय बीट केलाय त्याला आणि चेंडू मात्र सरळ निघालाय. सीमा रेषेच्या बाहेर रोखू शकले नाही आणि बॉल इथून फरार झालाय. चौकारासाठी 4 धावा. शॉट पॉइंटला संधी होती, झेल घेणं गरजेचं होतं. जो विस्फोटक खेळ सुरू आहे तो थांबला गेला असता, परंतु इथून मात्र तसं पाहायला मिळालं नाही आणि त्यानंतर येणारा हा आणखी एक चौकार. टीमची धावसंख्या आता जोडली 36 धावा. 36 ऑन अ बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतात. 36 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. या वेळेला मात्र आणखी एक चांगला फटका शॉर्ट पॉइंट आणि कव्हरच्या मधून डीप मध्ये खेळलाय. फटका सरळ या वेळेला आणखी एक चौकार येतोय. ज्यांचा डीजे आज ज्यांचा वाढदिवस आहे बघा, आज मी म्हणेन सोने पे सुहागा आपली मास्टर 40+ ची स्पर्धा तुम्ही पाहता रायगड प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेमध्ये ज्या डेट मध्ये ज्यांचा वाढदिवस पाहायला मिळतोय ती आमची रायगड मास्टर 40+ असोसिएशनच्या उपाध्यक्ष आहेत नानासाहेब दिवेकर आणि दादांचा आज वाढदिवस आहे. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर या विराजमान व्हा. आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सर्व कमिटीच्या वतीनं आणि या सर्व खेळाडू आणि आमच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं आयुष्य भरभराटीचं अगदी सदृढ आणि निरोगी राहो आणि आपण येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये यशस्वी हो अशी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देतोय. ईश्वरचरणी तशी प्रार्थना करूया आणि आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर बघा आज ज्यांचा वाढदिवस आहे नानासाहेब दिवेकर आणि उद्या त्यांच्याकडून संडे फंडे रविवारसाठी उद्या त्यांच्याकडून 10 किलो मटणाची व्यवस्था केली जाईल. 10 किलो मटण. इथून मात्र आपण पाहत आहे चांगला बॉल आणि एक सिंगल इथून मात्र पूर्ण झाली.
सिंगलनं धावसंख्या धापलकावर जोडली जाते तब्बल 41 अंकावर. ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे नानासाहेब दिवेकर, त्यांचं इथे शुभागमन झालंय. त्यानंतर आमचे या कमिटीचे सल्लागार भाऊसाहेब मुकादम यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे, आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल, सुस्वागतम. यावेळेला आपण पाहता अगदी थर्ड मॅनला झेल मात्र टिपला जातोय. आता चुकी होणार नाहीये आणि ती होत नाहीये आणि इथून मात्र धक्का लागलाय. तर रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या टीमला फलंदाज क्रमांक 2 प्रवीण मोकल, सलामीची जोडी दिनेश बंडा आणि प्रवीण मोकल इथून मात्र बाद होत आहेत. या वेळेला फटका सजवलाय आणि फटका सरळ. इथून मात्र जर आपण विचार केला असेल अप्रतिम स्ट्रोक ब्लॅक स्क्रीनच्या बाजूने निघालाय चेंडू आणि येतोय मास्टर 40+ रायगड प्रीमियर लीगचा हा दमदार षटकार. धावफलकावर तब्बल जोडली ती 47 धावसंख्या. 47 ऑन अ बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कर येत आहेत प्रमोद पाटील, ज्यांनी दुसरं षटक हाताळलं, वय वर्ष 50+ आणि पुन्हा एकदा षटक आपल्या हातामध्ये त्यांनी घेतलाय. सरळ बॅटनं समोरच्या दिशेला वेगानं जमिनीला अगदी घरंगळा स्पर्श करताना हा बॉल मात्र फिल्डरनं फील्ड केलाय. तत्पूर्वी सिंगल मिळाली आणि या सिंगलनं आता धावसंख्या धावफलकावर तब्बल जोडली जातीये, ती म्हणजे 48 धावसंख्या. 48 ऑन अ बोर्ड पाहायला मिळतील. टार्गेट आता आपण जर पाहिलं तर येणारे 16 मध्ये 31 धावसंख्या. एक उत्कृष्ट गुणलेखक आपण पाहताय चिंचपाडा गावची आमची उमेश भीर. डे नाईट स्पर्धा सध्या सुरू आहे. अगदी या वेळेला लॉंग लेगचं क्षेत्र आणि फाईन लेगच्या मधून चेंडूला अगदी खेळलं जात आहे आणि या फटक्या गॅप मधून येतोय. आणखी एक चौकार सुधीर तांडेल एक्सप्रेस आपण पाहताय रायगड आपण पाहू शकाल आणि या संघासाठी आणखी 4 धावा. चौकाराच्या सहाय्याने 52 धावा जोडल्या जातात. 79चं टार्गेट दिलं होतं आणि त्या 79ला जर आपण विचार केला, चेस करताना आता चांगली बॅटिंग पाहायला मिळत आहे. षटक इथून सुरू झालंय 4थं आणि त्या 4थ्या षटकाला सुरुवात झाली. 3 बॉलमध्ये प्रमोद पाटीलनं खर्च केल्या 11 धावा अद्यापर्यंत. 11 रन्स पाहायला मिळतात, 11 धावा लागतात. गोलंदाज सज्ज. इथून मात्र संधी होती बघा, संधी होती, परंतु आता पंच इथून सांगत आहेत की थर्ड अंपायरचं इथून कॉलिंग केलं गेलं आहे आणि आता ते सुद्धा पाहिलं जाईल. तिसरा पंचांगडी इथून हा निर्णय सोपवला गेलाय. सुरक्षित पोहोचलीत की नाही, वेगाने धाव घेतली होती, अगदी वेष्टांना चेंडू लावण्याआधी क्रीज मध्ये पोहोचलेत का हे पाहिलं जाईल आणि बॅट्समन इथून नॉट आउट असतील.
एक रन इथून जोरदार वेगानं कंप्लीट केली. एक सिंगलनं मात्र धावसंख्या आता पुढे सरसावली. धावसंख्या धावफलकावर आहे जोडली 53 धावा. 53 टार्गेट आता राहिले 14 मध्ये 26. 14 बॉल आणि 26चे इक्वेशन. नॉट आउट आहे. खेळाडू सेफ असेल. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहताय कट करतायत आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक पॉइंट मधून आपण पाहिलं असेल फिल्डरला थोडंसं बीट केलं तिथे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॅकअप देत आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता त्याच्यावर चांगला फटका आपण पाहिला 2 धावेचा. आणि आता मात्र 13 मध्ये 24 धावा. 13 बॉल आणि 24 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. करायचे आहेत. धावा आता जोडल्या जातील का की धावा रोखल्या जातील. या वेळेला नजाकत पाहायला मिळाली परंतु फिल्डरच्या हातामध्ये. तिथे फिल्डरचा आपण पाहताय लावलाय कारण त्याला माहिती आहे कव्हर आणि पॉइंटच्या मधून जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या दिशेनं फिल्डर तिथे लगावलाय. एक सिंगल मिळाली. आता इक्वेशन राहिलंय. विनिंग कॅल्क्युलेशन 12 मध्ये आता 23 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि आता 23 धावा. सर पाणी मैदानामध्ये पुरवायचं बघा. 12 बॉल आणि 23 इक्वेशन जर आपण विचार केला तर तसं महागडं नाही आहे परंतु जर चांगली गोलंदाजी झाली या मॅच मध्ये तर नक्कीच 23 धावा सुद्धा डिपेंड केल्या जाऊ शकतात. आमची या स्पर्धेची आणि या कमिटीचे आमचे अध्यक्ष रायगड 40+ मास्टर आपण पाहताय संजूभाई पाटील यांना आपण पाहू शकाल. अगदी विचार केला त्यांच्या संकल्पनेतून 40+ ला आपण पाहिलं. अगदी आपण पाहताय आमचे संजूभाई पाटील आणि त्यांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते कॅप्टनजी गुप्ता सर. त्यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मास्टर 40+ रायगड प्रीमियर लीग आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी कॅप्टन गुप्ता सरांना आपण पाहू शकाल. त्यांची इथे उपस्थिती लाभती आहे आणि त्यांचं आपण करूया इथे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय. त्यांचा यथोचित मान सन्मान सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी 40+ आपण पाहिलं या सर्व 40+ न अगदी पूर्वीच्या कालखंडामध्ये आपल्या गावाच्या टेनिस क्रिकेटसाठी बरंचसं योगदान दिलंय. आज 40+ साठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपण पाहत आहे आणि या सर्व 40+च्या प्रत्येक गावातील टीम सुद्धा अगदी खेळताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला मात्र फटका फसला जातोय. चांगला बॉल आणि त्याच्यावर फटका फसला गेलाय आणि इथून मात्र आय विल टेक झेल टिपणार आणि तो इथून टिपला गेलाय आणि इथून धक्का लागलाय तो म्हणजे रायगड एक्सप्रेस सुधीर तांडलचा या टीमला. बॅट्समन क्रमांक इथून बाद झालेत. 3रा गडी बाद होताना संदीप पाटील बॅक टू द डगआउट. मी बॅट्समन मैदानामध्ये वैभव पाटील येत आहेत. वैभव पाटील अगदी हे मैदान जर आपण पाहिलं आमच्या संजूभाई पाटील आणि त्यांनी आपण पाहिलं तर त्यांच्या वडिलांच्या नावानं बनवलेलं मैदान तुम्हाला पाहायला मिळतं. आत्माराम शेठ आपण पाहू शकाल आणि त्यांच्या नावाचे मैदान नामकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं बघा. आपण पाहताय सध्या गोलंदाजी सुरू आहे. छाया रिसॉर्टचा अगदी तुम्ही पाहू शकाल. आपल्या मागच्या बाजूला जे छाया रिसॉर्ट आहे प्रसिद्ध असे रिसॉर्ट ज्या वेळेला रायगड प्रीमियर लीग असेल त्यानंतर मग पनवेल प्रीमियर लीग असेल त्यानंतर 18 गावची प्रीमियर लीग आपण पाहिली 40 गाव प्रीमियर लीग अशा खूप साऱ्या प्रीमियर लीग आणि त्या प्रत्येक लीगसाठी
अगदी मोफत आपण पाहिलं तर 4 रिसोर्ट अगदी ते उपलब्ध करून देण्याचं काम आमचे संजूबाई करत असतात आणि त्या एंडनं गोलंदाजी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आपण समोर जर पाहिलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेब आणि त्यांच्या नावाचं होणारं ते विमानतळ पाहायला मिळत आहे. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न, आपल्या समाजाचा प्रश्न, ज्या माणसानं वैयक्तिक काही न करताना फक्त समाजाचा विचार केला आणि त्या माणसाचं अगदी त्या देव माणसाचं नाव त्या विमानतळाला लागलं गेलं पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय. इथून मात्र आणखी एक विकेटचं पतन आणि त्यानंतर बघा आमची कॅप्टन सर इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आज 40+ मास्टर रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर त्यांची विलोभनीय अगदी उपस्थिती पाहायला मिळते. अगदी विनंतीला त्यांनी मान दिलाय आणि ते उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपला इथे सन्मान केला जातोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. अगदी भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आणि ती परंपरा जोपासली जाते आहे. परंतु काय फटका सजवलाय, मनगडी ताकदीचा फटका, आपल्यामधील गुणवत्ता, आपल्यामधील इथून पॉवर इथून दाखवत असताना जबरदस्त स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला येतो षटकार. नंतर बघा सन्माननीय आमची निकमजी साहेब सर आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करूया. निकम साहेबांचा आपण सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आमची समीर दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. रायगड 40+ आपण पाहिलं तर उपाध्यक्ष पनवेल तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आमच्या विवेक सर त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतो. सत्कार मूर्ती विवेक सर आणि त्यांचा सन्मान केला जाईल. आपण सन्मानाचा स्वीकार करा. आज खूप सारे दिग्गज मान्यवर पाहायला मिळत आहेत. आमचे संजूबाई असतील, त्यांच्यावर असणारं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर खूप सारी मंडळी सातत्यानं पाहत असतो. अगदी आपल्या डाव्या बाजूला आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ मठ पाहायला मिळेल. एक चांगलं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतंय. खूप सारे भाविक भक्त येत असतात. प्रत्येक गुरुवारी आपण पाहिलं तर तिथे महाप्रसाद सुद्धा असतो, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतंय आणि खूप दूर दूरवरून इथे भाविक भक्त येत असतात. असं हे संजूभाई आणि मग त्यांचं श्री स्वामी समर्थ मठ अगदी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. या वेळेला आणखी एक चांगला फटका डीप मध्ये खेळले, पॉइंटच्या वरतून फटका चांगला सजवलाय, येतोय 79चा पाठलाग करताना हा आणखी एक चौकार. येणारे आता अंतिम शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये आता 10ची गरज आहे. 2 षटकामध्ये आपण विचार केला तर 12 बॉल मध्ये दोन षटकामध्ये 23ची गरज होती. या षटकामध्ये तब्बल 13 आल्या. आता 6 मध्ये 10 राहिलेत. 6 बॉल्स आणि रिक्वायर्ड रन्स आता टेन्स करायचे तुम्हाला पाहायला मिळतील. मैदानाचा पूर्ण मॉयना करताना, मैदानाची पाहणी करताना आमचे सर्व मान्यवर त्यांच्या समेत आमच्या संजूबाई आपण पाहू शकाल. एक दमदार व्यक्तिमत्व, एक साधा सरळ माणूस म्हणून या समाजामध्ये आपण पाहत असतो. अगदी विचार केला आपण तर नानोशी ग्रामपंचायत आपण पाहत आहे आणि त्यामध्ये सुद्धा खूप योगदान त्यांचं सातत्यानं आपण पाहत असतो. दरवर्षी नानोशी गावामध्ये यांची ग्रामपंचायत पूर्ण जी 8 गावं आहेत त्या 8 गावांची एक शिवजयंती आपण तिथीनुसार पाहत असतो आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचा महत्वाचा वाटा पाहायला मिळत आहे. या वेळेला आपण पाहत आहे 6 मध्ये 10ची गरज आणि त्यामधील पहिला बॉल टाकलाय गोलंदाज श्रीकांत पाटीलला. हा डॉट बॉल
येणाऱ्या आता 5 मध्ये 10ची गरज. मॅच मध्ये रंग भरला जातोय. मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळेल. एक एक डॉट बॉल मी म्हणेन रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल टीमला थोडंसं बॅकफुटला नेईल तर एखादा डॉट बॉल फ्रंट फुटला आणताना टीम तुम्ही आरसी बॉईज अलिबाग संघाला पाहू शकाल. कोण असेल या मॅचचा दावेदार. येणारे 5 बॉल 10ची गरज. बॉलिंग मार्कवर श्रीकांत पाटील तर स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील हेमंत ठाकूर. हेमंत ठाकूर यांच्यासाठी बॉल अगदी खोलवर टप्प्याचा खेळतायत. त्यानंतर मात्र एक सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न परंतु नाही आहे कारण इंटेन्शन नव्हतं दुसरी धाव घेण्याचा. बॅट्समन त्यांच्या जोडीला तुम्ही पाहू शकाल. आता मात्र संदीप पाटील यांना आपण पाहताय. मग असे वैभव पाटील बाद झाले. आता संदीप पाटील स्ट्राईकवर पाहायला मिळतील. संदीप पाटील टप्पू या नावाने त्यांची ओळख. संदीप पाटील म्हटलं तर मग गाव सोनारी. संघाचे कर्णधार बरीच वर्ष खेळतायत. उरण टेनिस क्रिकेटसाठी खूप चांगला कालखंड बराच खर्च केला आहे परंतु इथून मात्र खेळले काय. संधी होती चेंडू अडवायचा होता करू शकले नाही आणि इथून मात्र येतोय हा 4 धावेसाठी चौकार. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवर केलेला रक्ताचा अभिषेक आणि त्यानंतर मुरघर मावळ्यांच्या बरोबरीनं 18 पगड जाती त्यांना एकत्र घेऊन मग आपण जर विचार केला ते स्वराज्याचं तोरण बांधलं. परंतु या कुशल मुवमेंटला मात्र या मॅच मध्ये धावांची गरज आहे आणि त्या धावा येत आहेत. टीम आपण पाहिलं असेल टीम आपण पाहताय रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या संघासाठी आणखी 2 धावा. आता मात्र बॉल राहिले 2 आणि या 2 मध्ये करायच्या त्या तब्बल 3 धावा. हा डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये आणखी काही वेगळे चित्र असेल परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. येणारे 2 बॉल आणि आता 3 ची गरज. परंतु जोपर्यंत संदीप पाटील तोपर्यंत मी म्हणेन अगदी सुधीर तांडेला संघ सुरक्षित पाहायला मिळेल. परंतु या वेळेला अगदी कलात्मक स्ट्रोक चांगला फटका आणि इथून मात्र जर विचार केला आपण तर विजयी स्ट्रोक पाहायला मिळतोय. संदीप पाटील यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार आणि तो सामना जिंकलाय. 79चा पल्ला गाठायचा होता आणि तब्बल जमवल्या 80 धावा आणि या सामना रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या संघानं टीम आपण पाहताय कर्णधार टप्पू असतील आमची संदीप